नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्राणघातक धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या एकाला सिंहस्थनगर सिडको भागातून गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने 15 मे रोजी रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिडको अंबड भागात गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व मनोज परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंहस्थनगर सिडको भागातील संभाजी स्टेडियमच्या कंपाऊंड येथे एक इसम धारदार कोयता बाळगून काहीतरी उद्देशाने फिरत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक विचारपूस केली असता आणि त्याचं नाव मंगेश उर्फ मुन्ना रमेश भालके, वय वर्ष 19, राहणार दराडे किराणा दुकानामागे सिंहस्थनगर सिडको असे सांगितले. त्याच्या ताब्यातून एक कोयता जप्त करण्यात आलाय. पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 कडील पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.